नमस्कार, राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आता उन्हाळा चालू आहे आणि बाहेर सुद्धा खूप कडक ऊन पडलेलं आहे आणि अशा गरमीमध्ये तर थंडी थंड आईस्क्रीम झालीच पाहिजे. तर चला मग आज आपण घरीच आईस्क्रीम बनवूया. तर आईस्क्रीम बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे अर्धा लिटर फुल क्रीम मिल्क घेतलंय. या जागी म्हशीचं दूध घेतलं तरी चालतं. यातलं थोडंसं दूध मी बाजूला असंच ठेवते कारण आपल्याला यामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करायची आहे. तर सगळ्यात अगोदर हे दूध आपण गरम करून घेऊया. दुधाला चांगली एक उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर यामध्ये आपण कस्टर्ड पावडर मिक्स करू. दूधसुद्धा किती घट्ट आहे हे बघा. तर असंच घट्ट दूध आपल्याला आईस्क्रीमसाठी घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण कस्टर्ड पावडर मिक्स करून घेऊ. तर इथे मी 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतली आहे. अर्धा लिटर दुधासाठी 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घ्यायची. नंतर यामध्ये दूध टाकून हे मिक्स करून घेऊ. या ठिकाणी आपल्याला नॉर्मल दूध वापरायचं आहे, गरम दूध नाही वापरायचं, कारण गरम दुधामध्ये जर हे मिक्स केलं तर याच्या गुठळ्या तयार होतात. त्यामुळे नॉर्मल दुधामध्येच मिक्स करायचं. दूध टाकल्यानंतर हे चमच्याने एकसारखं चांगलं फेटून घ्यायचं. यातलं पावडर दुधामध्ये जोपर्यंत मिक्स होत नाही तोपर्यंत चांगलं फेटत राहायचं. इथे आपलं कस्टर्ड पावडर छान मिक्स झालेलं आहे. आता आपण हे गॅसवरती दूध गरम होतंय त्यामध्ये हे मिक्स करून घेऊ. हे बघा, दूध सुद्धा चांगलं उकळलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि याला साईज सुद्धा बघा किती छान आली आहे. दूध तर चांगलं उकळलेलं आहे. आता आपण यामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून घेऊ. यामध्ये टाकायच्या अगोदर पुन्हा एकदा चमच्याने थोडंसं मिक्स करून घेऊ. टाकायच्या वेळेला हे असं थोडं थोडं करूनच टाकायचं आणि टाकल्या एका हाताने हे एकसारखं फेटत राहायचं आणि दुसऱ्या हाताने हे थोडं थोडं करून टाकायचं. एकसारखं असं मिक्स केलं नाही तर हे कस्टर्ड पावडर खाली एका ठिकाणी जाऊन बसतं. त्यामुळे न थांबता कंटिन्यू मिक्स करत राहायचं. पूर्ण चांगलं मिक्स झालेलं आहे आणि तुम्हाला दिसत असेल दूध सुद्धा किती घट्ट झालंय. हे एकदम घट्ट होत नाही तोपर्यंत असंच मिक्स करायचं आणि यावेळी गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची. हे बघा किती घट्ट झालंय दूध. आता मी यामध्ये साखर ॲड करणार आहे. तर बरोबर 6 चमचे साखर यामध्ये टाकायची आहे. बरोबर 6 चमचे साखर मी यामध्ये टाकली. आता चमच्याने हे चांगलं मिक्स करून घेऊ. हे घट्ट होण्यासाठी याला 3-4 मिनिटं लागणार आहे. तोपर्यंत आपण हे असंच फेटत राहूया. यामध्ये जी कस्टर्ड पावडर ॲड केली आहे त्यांनी आईस्क्रीमला खूप छान टेस्ट येते. तुम्ही सुद्धा ही आईस्क्रीम ट्राय करा. हे बघा किती घट्ट झालंय. आता मी गॅस बंद करते आणि हे थोडंसं थंड होऊ देते. नंतर हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आता हे थोडंसं थंड झालेलं आहे तर हे 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते. त्यानंतर 1 कप व्हिपिंग क्रीम घ्यायची. ही क्रीम तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळेल आणि ही क्रीम व्हिप करताना एकदम थंड असायला हवी तरच याची क्रीम छान तयार होईल. आता इलेक्ट्रिक बीटरने मी ही क्रीम व्हिप करून घेणार आहे. तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा ही क्रीम व्हिप करू शकता. फक्त ही क्रीम फेटायच्या अगोदर एकदम थंड असायला हवी. नंतर यामध्ये मी पुन्हा एकदा 3 चमचे पिठी साखर ॲड करते कारण ही क्रीम गोड नाही आहे. तुम्हाला जर गोड क्रीम भेटली तर तुम्ही 6 चमचे साखर टाका आणि जर गोड क्रीम नसेल तर 8-9 चमचे साखर टाका. मी आणलेली ही क्रीम गोड नव्हती त्यामुळे मी नंतर यामध्ये पिठी साखर ॲड केली. आता ही क्रीम पुन्हा एकदा बीटरने चांगली व्हिप करून घेऊ. आता यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आपण जे तयार करून ठेवलेलं कस्टर्ड होतं ते. मी 1 तास हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं, एकदम थंड झालेलं आहे. आता हे यामध्ये टाकून पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घेऊ. आपली कस्टर्ड आणि क्रीम चांगली मिक्स झालेली आहे. पण याला आणखी येलो कलर येण्यासाठी मी यामध्ये केसर आणि वेलचीचं सिरप टाकते.
तुमच्याकडे जर फूड कलर असेल तर तुम्ही ते 5-6 थेंब टाकू शकता. माझ्याकडे हे केशरचं सिरप आधीचंच होतं त्यामुळे मी हे टाकलं. तर हे बघा, क्रीमला किती छान येल्लो कलर आलाय. तर क्रीम आपली चांगली व्हीप झालेली आहे. आता ही क्रीम मी झाकून 1.5 तास फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. 1.5 तास पूर्ण झाला आणि ही क्रीम फ्रीझरमधनं बाहेर काढली. आईस्क्रीमला आणखी टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी टूटी फ्रुटी ॲड करते. तर भरपूर अशी टूटी फ्रुटी मी यामध्ये घातलेली आहे आणि 1.5 तास फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर पुन्हा एकदा ही क्रीम आपण चांगली व्हीप करून घेऊ. मी ही क्रीम 2 वेळेस यासाठी व्हीप केली, कारण असं केल्याने आपली आईस्क्रीम छान सॉफ्ट आणि क्रीमी होते. माझ्याकडे प्लास्टिकचा हा एक बॉक्स होता, तर त्यामध्येच मी आईस्क्रीम तयार करणार आहे. आता या बॉक्सला आपण झाकण लावून ही आईस्क्रीम 7 ते 8 तासांसाठी फ्रीझरमध्ये ठेवून देऊ. कोणतीही आईस्क्रीम सेट होण्यासाठी त्याला 7-8 तास लागतातच. रात्रभर आईस्क्रीम फ्रीझरमध्ये ठेवली होती. आता बघूया आईस्क्रीम कशी झाली आहे. हे बघा, थोडीशी याला सुद्धा चिटकली आहे. आईस्क्रीम एकदम छान सेट झाली आहे. आता आईस्क्रीम खाण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेते. आईस्क्रीम काढण्यासाठी मी या ठिकाणी प्लास्टिकचा चमचा वापरलेला आहे. हे बघा किती छान निघली आहे, एकदम सॉफ्ट झाली आहे आणि बाहेर मिळती त्यापेक्षाही दुप्पट पटीने भारी झाली. आणि तुम्हाला दिसत असेल किती हलक्या हाताने आईस्क्रीम काढता येते, थोडीसुद्धा कडक नाही आहे. आणि वरतून पुन्हा एकदा टूटी फ्रुटी टाकायची. तर दिसते की नाही अगदी बाहेर मिळते तशीच. तर तुम्ही सुद्धा ही आईस्क्रीम एकदा बनवून बघा आणि कशी झाली आहे ती मला कळवा. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.